सर्वांना, सर्व आशाताईंना माझं नमस्कार. तर आज आपण बघणार आहे उत्तरपत्रिका जुलै 2025. आशा उत्तरपत्रिका क्रमांक 7. वेळ आहे 1 तासाचा आणि एकूण गुण आहे त्याला 40. तर प्रश्न क्रमांक पहिला बघूया आपण. योग्य पर्याय निवडा. तर याच्यामध्ये अयोग्य आहारामुळे शरीरावर खालीलपैकी कोणते दुष्परिणाम होतात. तर एक आहे लठ्ठपणा, दुसरा आहे दात व हिरड्यांचे आजार होणे, दुसरा आहे कर्करोग आणि चौथा आहे यापैकी सर्व. तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व. आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून खालीलपैकी किती मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे 150 मिनिटे. तिसऱ्या नंबरचा आहे क उच्च रक्तदाबाची जोखमीची कोणते कारण योग्य नाही. योग्य आहार ही त्याचं उत्तर आहे, तुम्ही बघून घ्याल. ड आहे मधुमेहाचे कोणते सामान्य चिन्ह नाही. भूक न लागणे हे त्याचं उत्तर आहे. असंसर्गिक आजारात कॅन्सरचे खालील कोणते सामान्य प्रकार आहेत. तर स्तनाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा, मुखाचा आणि शेवटचं आहे ऑप्शन वरीलपैकी सर्व. तर याच्यामध्ये वरीलपैकी सर्व आहे. तर योग्य जोड्या जुळवा हा आहे. नंबर आहे मधुमेह, दुसरा आहे वय व लिंग, तिसरा आहे सीबॅक फॉर्म आणि चौथा आहे तंबाखू, गुटखा, अतिव्यसन, दारू. तर याचं उत्तर आहे म्हणजे 1 नंबरचं आहे इकडे ऑप्शनमध्ये परिवर्तन न होणारे घटक, दुसरं तोंडाचा कॅन्सर, तिसरं व्यसन, चौथं 30 वर्षापेक्षा जास्त वय, डोळ्याला अंधुक दिसणे. तर याचं उत्तर आहे मधुमेहाच्या समोर पहिलं 5व्या नंबरचं, पहिल्या याला 5व्या नंबरचं लागते, दुसऱ्या याला 1 नंबरचं लागते, तिसऱ्या याला 4 नंबरचं लागते आणि चौथ्या याला 2 नंबर आणि 5व्या याला 3 नंबर असे हे तुमचे रिकाम्या जोड्या जुळवा असं होतं ते. नंतर आहे चूक की बरोबर पर्याय निवडा. तर इथं खूप लोकांनी चुका केलेल्या आहे बघा तुम्ही. आशाने समाजात महिलांमध्ये स्वतःच्या स्तनाची तपासणी स्वतः करण्याबाबत जनजागृती करणे. चूक की बरोबर. तर हे बरोबर आहे. महिलांच्या कमरेचे माप 90 सेंटीमीटरपेक्षा, पुरुषांच्या कमरेचे माप 80 सेंटीमीटरपेक्षा हे साधारण मूल्यांकन आहे. तर हे चूक उत्तर आहे. महिलांचं 80 पाहिजे आणि पुरुषांचं 90 किंवा 90च्या वरता असं आहे ते. नंतर तिसरा आहे, हे पण खूप लोकांनी चुकवलं आहे. तिसऱ्या नंबरचं जीवनशैलीत बदल करण्यासाठी व्यायाम, योग्य आहार महत्त्वाचे आहे. बरोबर आहे, याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथं बघूया आपण. मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन तपासाचे आवश्यक आहे. चूक की बरोबर. तर इथं आहे चूक. 5व्या नंबरचा आहे कॅन्सरचा उपचार घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत असते. बरोबर. प्रश्न क्रमांक 4 लिहा. एका वाक्यात उत्तरे द्या. एकूण गुण आहे त्याला 5. 1 क्रमांक असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी आशाने समाजात कोणता सर्वे फॉर्म भरणे आवश्यक आहे. तर समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट सीबॅक फॉर्म भरणं आवश्यक आहे. पहिल्याचं उत्तर हे होतं. दुसरा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण समाजात जास्त आहे. तर टाईप 2 मधुमेह शरीरातील इन्शुलिनची गरज आणि तितक्या प्रमाणात तयार होत नाही, हे त्याचं उत्तर आहे. तिसऱ्या नंबरचं आहे कॅन्सरचे सामान्य प्रकार कोणते. तर याच्यामध्ये उत्तर आहे तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा, मुखाचा कॅन्सर. चौथा आहे असंसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात कोणत्या वयोगटापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तर उत्तर आहे 30 किंवा 30 वर्षावरील सर्व वयोगट. 5व्या नंबरचा आहे NCD कार्यक्रमासाठी आशाला मासिक किती मोबदला मिळतो. तर याचं उत्तर खूप लोकांनी चुकवलेलं आहे. 10 रुपये लिहिलं, कोण 15 रुपये लिहिलं. तर 15 रुपये आणि 10 रुपये नाही, तर तुम्हाला 1000 रुपये आहे. 1000 रुपये म्हणजे जे तुम्ही टीम बेस फॉर्म भरता ते म्हणत आहे हे लोक. तर इथं समजून घ्या तुम्ही. पुण्यांदा जर प्रश्न आला तसं व्यवस्थित लिहायचं. नंतर आहे प्रश्न क्रमांक 5 केस स्टडी. उतारा वाचून उत्तरे लिहा. तर केस स्टडीमध्ये तुम्हाला शबनम 50 वर्षाची असून ती रत्नापूर येथे राहते. तिच्या आईवडिलांना उच्च रक्तदाब आहे, त्यामुळे तिच्या वडिलांना लकवा होऊन त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. मला असंसर्गिक आजार होण्याचा धोका आहे का. त्याचं उत्तर येते होय. दुसरा नंबर आहे असंसर्गिक आजार होण्याचे धोक्याचे घटक कोणते. तर उत्तर आहे याच्यामध्ये श्वसनाचे वय 50 वर्ष आणि शबनमचे वय 50 वर्ष कौटुंबिक इतिहास, आई वडील, उच्च रक्तदाब, लकवा होऊन वडिलांचा मृत्यू. तिसरा नंबर आहे प्रश्न आशा शबनमला काय सल्ला देईल. उत्तर त्याचं लिहा.
नियमित आरोग्य तपासणी, आहार, व्यायामाचा सल्ला, आजाराचे योग्य निदान झाल्यास योग्य तो औषधोपचार, डॉक्टरांचा सल्ला घेणे. हा सल्ला तुम्हाला आशाला द्यायचा आहे त्या लाभार्थ्यांना. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रात्यक्षिकमध्ये बघूया आपण आरशासमोर उभे राहून सरळ रेषेत ठेवणे. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहावे आणि आपल्या स्तनाकडे बघावे. बघा, स्तनाचा आकार हा रंग बदललेला आहे का. दुसरा आहे दोन्ही स्तनाचे आकार समान आहे किंवा त्यात काही बदल झालेला आहे किंवा सुजलेला आहे का. तिसरा आहे जर ह्यापैकी काही दिसून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घ्यावे. स्तनावरील त्वचेमध्ये गाठ होणे, त्वचा निस्तेज होणे किंवा सुजन असेल तर, निप्पलची बदललेली स्थिती किंवा निप्पल आत गेलेले असेल तर, स्तनाची त्वचा लाल होणे, चकाकणारे किंवा सुजन होणे. दुसरा आहे आपले दोन्ही हात वर उचलावे व स्तनात काही बदल झालेत का आहे का हे बघावे. आपण आरशासमोर उभे आहोत. प्रत्येक स्तनाचा निप्पलमधून स्त्राव किंवा पाणी, दुधासारखे पिवळ्या रंगाचे स्त्राव किंवा रक्तस्राव येत असेल आहे का हे बघावे. यानंतर कमरेच्या बाजूने झोपावे आणि उजव्या हाताने डाव्या बाजूच्या स्तनाची तपासणी करावी. नंतर डाव्या हाताने उजव्या बाजूच्या स्तनाची तपासणी करावी. हे खूप सारं याचं उत्तर आहे, तर तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही बघून घ्याल, कारण एवढं मोठं उत्तर सांगत बसले तर माझा व्हिडिओ खूप लांब होणार आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर अर्ध तुम्ही तुमच्या PDF वर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघून घ्याल. ठीक आहे, ओके. नंतर प्रश्न क्रमांक आपण बघूया 7. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नाची सविस्तर उत्तरे द्या. तर याला गुण आहे 10. कॅन्सर आजार प्रतिबंधासाठी कोणते उपाय करावे. तर उत्तर आहे याचं तंबाखू नियंत्रण, परित्याग, मद्यपान सोडणे, संतुलित पौष्टिक आहार घेणे, व्यायाम व स्थूलता टाळणे, जननेंद्रियाची स्वच्छता, यौगिक लैंगिक शिक्षण. आणि दुसरा आहे असंसर्गिक आजार नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात आशाची भूमिका लिहा म्हणत आहे. त्याच्यामध्ये उत्तर आहे 30 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लाभार्थ्यांची यादी बनविणे, समुदाय आधारित मूल्यमापन फॉर्म, शिबॅक फॉर्म भरणे, तपासणीचा दिवस आयोजित करणे व कामाचे स्वरूप समजून घेणे, आरोग्य प्रोत्साहनाचा कृती कार्यक्रम समाजात सुरू करणे, नियमित तपासणी व जीवनशैलीत परिवर्तन करण्यासाठी पाठपुरावा करणे, रुग्णाची मदत करण्यासाठी त्यांना एक गट तयार करणे जो परस्परांना मदत करेल. तिसरा आहे तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम लिहा. तर काही लिहून ठेवलं आहे त्याच्यामध्ये. आम्ही आज पेपर चेक केले आणि ते बघितलं, मार्क 20च्या वरतं आणि 25च्या वरतं कोणीच नाही आहे. याचं उत्तर काय आहे. डोकेदुखी, बेचैन होणे, चिंता वाटणे, उलट्या होणे, झोप न येणे, चिडचिडेपणा, मन उदास होणे, पचनक्रियेत अडथळा, अतिसार, धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे. म्हणजे हे काय आहे, तंबाखू सोडल्यानंतरचे दुष्परिणाम आहे, हे लिहायचे होते तुम्हाला. नंतर आहे प्रश्न क्रमांक 8 संवाद लेखन. एकूण गुण आहे त्याला 5. शिशु दूध पीत असेल तर हाताने दूध कसे काढावे व याबाबत संवाद लिहा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे ते तुम्ही बघा. मातेच्या घरी गेल्यावर अभिवादन करावे, घरात जाताना हात व पाय धुवून जावावे, तसेच गृहभेटीच्या गेल्यावर प्रथम नवजात शिशूच्या घरी जावे, घरी गेल्यावर माता व बालकाबाबत विचारणा करण्यात यावी. शिशु जर दूध पिऊ शकत नसेल तर आशाने धीर द्यावा, आईला हाताने दूध कसे काढावे याबाबत सुसंवाद साधावा. 2 नंबर आहे मातेला हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुण्यास सांगावे, वाटल्यास स्तनांना काही मिनिटे शेक देण्याबाबत संवाद साधावा. तिसरा आहे स्तनाग्राच्या दिशेने हळूवार मालिश करण्याबाबत, हाताने वर्तुळावर पद्धतीने फिरवून मालिश करण्याबाबत, तसेच मालिश करताना हातांना काखेकडून स्तनाकडे न्यावे, यामुळे स्तनाच्या सर्व भागाला मालिश होईल, याबाबत मातेशी संवाद साधावा. 4 आहे समोर वाकून स्तनाच्या खालील भागाला एक हाताचा आधार देऊन सांगावे, तसेच दुसऱ्या हाताचा अंगठा व बोटांनी स्तनाच्या समोरच्या भागाला पकडण्यास मातेला हात स्तनाग्राच्या वरच्या भागावर
ठेवण्यास आणि 2 बोटांना स्तनाग्राच्या खाली समोरच्या भागावर ठेवण्यास सांगावे. 5वा आहे स्तनमंडलाखाली दाब देण्यास आणि त्यानंतर स्तनाच्या समोरच्या भागाला दाबून स्तनात जमा झालेले दूध काढण्यास शिकवावे. जोपर्यंत दूध निघणे सुरू होत नाही तोपर्यंत अंगठा व तर्जनीने वारंवार दाब देण्यास आणि सोडण्यास हे सांगावे व हे एका स्वच्छ पेल्यास कसे जमा करायचे याबाबत संवाद साधावा. अंगठा व बोटात स्तनाग्राच्या सभोवताल फिरविले की त्यामुळे सर्व कोशिकातून दूध बाहेर येईल. दुसऱ्या स्तनातील दूध काढण्यासाठी सुद्धा अशीच वरील कृती करण्यात मातेशी संवाद साधावा. तर आजचा हा पेपर होता आणि तुमचे पेपर तुम्ही कसे काय लिहिले तर तुम्ही नक्की हा पेपर बघून चेक करा. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि योग्य अभ्यास करून काळजीपूर्वक उत्तर लिहित चला. धन्यवाद. उभे राहून सरळ रेषेत ठेवणे. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहावे आणि आपल्या स्तनाकडे बघावे. बघा स्तनाचा आकार हा रंग बदललेला आहे का. दुसरा आहे दोन्ही स्तनाचे आकार समान आहे किंवा त्यात काही बदल झालेला आहे किंवा सुजलेला आहे का. तिसरा आहे जर ह्यापैकी काही दिसून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घ्यावे. स्तनावरील त्वचेमध्ये गाठ होणे, त्वचा निस्तेज होणे किंवा सुजन असेल तर, निप्पलची बदललेली स्थिती किंवा निप्पल आत गेलेले असेल तर, स्तनाची त्वचा लाल होणे, चकाकणारे किंवा सुजन होणे. दुसरा आहे आपले दोन्ही हात वर उचलावे व स्तनात काही बदल झालेत का आहे का हे बघावे. आपण आरशासमोर उभे आहोत. प्रत्येक स्तनाचा निप्पलमधून स्त्राव किंवा पाणी दुधासारखे पिवळ्या रंगाचे स्त्राव किंवा रक्तस्राव येत असेल आहे का हे बघावे. यानंतर कमरेच्या बाजूने झोपावे आणि उजव्या हाताने डाव्या बाजूच्या स्तनाची तपासणी करावी. नंतर डाव्या हाताने उजव्या बाजूच्या स्तनाची तपासणी करावी. हे खूप सारं याचं उत्तर आहे तर तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही बघून घ्याल. कारण एवढं मोठं उत्तर सांगत बसले तर माझा व्हिडिओ खूप लांब होणार आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर अर्ध तुम्ही तुमच्या PDF तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघून घ्याल. ठीक आहे. ओके. नंतर प्रश्न क्रमांक आपण बघूया 7. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नाची सविस्तर उत्तरे द्या. तर याला गुण आहे 10. कॅन्सर आजार प्रतिबंधासाठी कोणते उपाय करावे. तर उत्तर आहे याचं तंबाखू नियंत्रण, परित्याग, मद्यपान सोडणे, संतुलित पौष्टिक आहार घेणे, व्यायाम व स्थूलता टाळणे, जनेंद्रियाची स्वच्छता, यौगिक लैंगिक शिक्षण. आणि दुसरं आहे असंसर्गिक आजार नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात आशाची भूमिका लिहा म्हणत आहे. त्याच्यामध्ये उत्तर आहे 30 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लाभार्थ्यांची यादी बनविणे, समुदाय आधारित मूल्यमापन फॉर्म शिबॅक फॉर्म भरणे, तपासणीचा दिवस आयोजित करणे व कामाचे स्वरूप समजून घेणे, आरोग्य प्रोत्साहनाचा कृती कार्यक्रम समजून समाजात सुरू करणे, नियमित तपासणी व जीवनशैलीत परिवर्तन करण्यासाठी पाठपुरावा करणे, रुग्णाची मदत करण्यासाठी त्यांना एक गट तयार करणे जो परस्परांना मदत करेल. तिसरा आहे तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम लिहा. तर काही लिहून ठेवलं आहे त्याच्यामध्ये. आम्ही आज पेपर चेक केले आणि ते बघितलं. मार्क 20च्या वरतं आणि 25च्या वरतं कोणीच नाही आहे. याचं उत्तर काय आहे. डोकेदुखी, बेचैन होणे, चिंता वाटणे, उलट्या होणे, झोपणं येणे, चिडचिडेपणा, मन उदास होणे, पचनक्रियेत अडथळा, अतिसार, धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे. म्हणजे हे काय आहे तंबाखू सोडल्यानंतरचे दुष्परिणाम आहे हे लिहायचे होते तुम्हाला. नंतर आहे प्रश्न क्रमांक 8 संवाद लेखन. एकूण गुण आहे त्याला 5. शिशु दूध पीत असेल तर हाताने दूध कसे काढावे व याबाबत संवाद लिहा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर तुम्ही बघा. मातेच्या घरी गेल्यावर अभिवादन करावे. घरात जाताना हात व पाय धुवून जावावे. तसेच गृहभेटीच्या गेल्यावर प्रथम नवजात शिशूच्या घरी जावे. घरी गेल्यावर माता व बालकाबाबत विचारणा करण्यात यावी. शिशु जर दूध पिऊ शकत नसेल तर आशाने धीर द्यावा. आईला हाताने दूध कसे काढावे याबाबत सुसंवाद साधावा. 2 नंबर आहे मातेला हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुण्यास सांगावे. वाटल्यास स्तनांना काही मिनिटे शेक देण्याबाबत संवाद साधावा. तिसरा आहे स्तनाग्राच्या दिशेने हळूवार मालिश करण्याबाबत.
हाताने वर्तुळावर पद्धतीने फिरवून मालिश करण्याबाबत, तसेच मालिश करताना हातांना काखेकडून स्तनाकडे न्यावे, यामुळे स्तनाच्या सर्व भागाला मालिश होईल, याबाबत मातेशी संवाद साधावा. 4 आहे समोर वाकून स्तनाच्या खालील भागाला एक हाताचा आधार देऊन सांगावे, तसेच दुसऱ्या हाताचा अंगठा व बोटांनी स्तनाच्या समोरच्या भागाला पकडण्यास, मातेला हात स्तनाग्राच्या वरच्या भागावर ठेवण्यास आणि 2 बोटांना स्तनाग्राच्या खाली समोरच्या भागावर ठेवण्यास सांगावे. 5 आहे स्तनमंडलाखाली दाब देण्यास आणि त्यानंतर स्तनाच्या समोरच्या भागाला दाबून स्तनात जमा झालेले दूध काढण्यास शिकवावे. जोपर्यंत दूध निघणे सुरू होत नाही तोपर्यंत अंगठा व तर्जनीने वारंवार दाब देण्यास आणि सोडण्यास हे सांगावे व हे एका स्वच्छ पेल्यास कसे जमा करायचे याबाबत संवाद साधावा. अंगठा व बोटात स्तनाग्राच्या सभोवताल फिरविले की त्यामुळे सर्व कोशिकातून दूध बाहेर येईल. दुसऱ्या स्तनातील दूध काढण्यासाठी सुद्धा अशीच वरील कृती करण्यात मातेशी संवाद साधावा. तर आजचा हा पेपर होता आणि तुमचे पेपर तुम्ही कसे काय लिहिले तर तुम्ही नक्की हा पेपर बघून चेक करा. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि योग्य अभ्यास करून काळजीपूर्वक उत्तरं लिहित चला. धन्यवाद.